आशिया कप 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुपर फोर सामन्याला संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं होतं. हा सामना रविवारी 21 सप्टेंबरला खेळवला गेला आणि भारताने पाकिस्तानला 6 विकेट्सने पराभूत करत फायनलच्या दिशेने एक मोठं पाऊल टाकलं. पण या सामन्यातील एका घटनेने क्रिकेटपेक्षा जास्त चर्चा पेटवली. पाकिस्तानचा खेळाडू साहिबजादा फरहान यांनी अर्धशतक पूर्ण केल्यानंतर मैदानात केलेली कृती ही केवळ वादग्रस्तच नाही, तर भारतातील लाखो जनतेला दुखावणारी ठरली. पाकिस्तानने टॉस जिंकून फलंदाजी केली. साहिबजादा फरहान याने पाकिस्तानसाठी सर्वाधिक 58 धावा केल्या. भारताकडून बुमराह, सिराज आणि कुलदीप यादव यांनी उत्तम गोलंदाजी केली. भारताने लक्ष्य सहज पूर्ण करत 6 विकेट्सने सामना जिंकला. पण खेळाडूंच्या निकालापेक्षा जास्त चर्चा झाली ती फरहानच्या कृतीची. अर्धशतक झाल्यानंतर साहिबजादा फरहान यांनी हातातल्या बॉलला बंदुकीप्रमाणे धरून फायरिंग करण्याची ॲक्शन केली. मैदानात थेट कॅमेऱ्यासमोर त्यांनी ही कृती केली. क्रिकेटला जेंटलमॅन गेम म्हटलं जातं, पण मैदानावर थेट हिंसाचाराचं प्रतीक दाखवणं हे अतिशय धक्कादायक होतं. या कृतीनं केवळ भारतीय प्रेक्षकच नव्हे, तर जगभरातील क्रिकेट चाहत्यांनी हादरून टाकलं आहे. सोशल मीडियावर ही कृती पाहताच संताप व्यक्त केला जाऊ लागला आहे. हजारो भारतीय प्रेक्षकांनी पाकिस्तान संघावर बंदी आणावी अशी मागणी केली आहे. क्रिकेट मैदानावर दहशतवादाची भाषा सहन केली जाणार नाही, असं स्पष्टपणे लोकांनी सांगितलं आहे. अनेकांनी ICCला तक्रार करण्याची मागणी केली आहे. काही दिवसापूर्वीच पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात अनेक भारतीय जवान, निरपराध नागरिकांना बळी द्यावा लागला. देशभरात शोककळा पसरली होती. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर हाती घेतलं आणि पाकिस्तानच्या दहशतवादी तळावर मोठा प्रहार केला. संवेदनशील वातावरणात पाकिस्तानच्या खेळाडूंना बंदुकीची ॲक्शन करणं हे भारतातील जखमेवर मीठ चोळल्यासारखं होत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते संजय राऊत यांनी थेट संताप व्यक्त केला. त्यांनी फोटो शेअर करून लिहिलं की आजच्या भारत-पाकिस्तान सामन्यात साहिबजादा फरहान यांनी अर्धशतक झाल्यावर मैदानात AK-47 प्रमाणे बॅट धरून गोळीबाराची ॲक्शन केली. पाकड्यांनी निरपराध भारतीय पर्यटकांना असं मारलं हेच तो दाखवत होता. भाजप, काँग्रेस, मनसे आदी पक्षातील अनेक नेत्यांनीही ही कृती दहशतवादाचं समर्थन असल्याचं म्हटलंय. भारतीय क्रिकेट मंडळालाही BCCI जनतेकडून दडपण आलं की आता पाकिस्तानसोबत सामने खेळू नयेत. आंतरराष्ट्रीय माध्यमांनाही या घटनेला मोठा मुद्दा बनवलाय. आणि माजी क्रिकेटपटूंनी ट्विट करून प्रतिक्रिया दिल्या आहेत. क्रिकेट हा खेळ आहे. युद्धाचं प्रतीक दाखवणं अत्यंत चुकीचं आहे. काहींनी तर ICCकडे मागणी केली आहे. फरहानला निलंबित करावं. ICC आणि ACCने तातडीनं कारवाई करावी. साहिबजादा फरहान याच्यावर किमान काही सामन्यांची बंदी घालावी. पाकिस्तान संघाविरुद्ध शिस्तभंग कारवाई व्हावी. भारतीयांनी आता पुढं पाकिस्तानसोबत दुपक्षीय सामने अजिबात खेळू नयेत. भारत-पाकिस्तान सामने हे नेहमीच रोमांचक असतात, पण खेळाडूच्या मैदानावर जर दहशतवादाचं समर्थन करणारी चिन्ह दिसायला लागली, तर तो खेळ राहत नाही. साहिबजादा फरहान याची कृती केवळ एका सेलिब्रेशनची शैली नाही, तर जगासमोर पाकिस्तानच्या मानसिकतेचं दर्शन घडवणारी कृती आहे. भारतीय जनतेचा संताप योग्यच आहे. आता जबाबदारी आहे ICC आणि आशिया क्रिकेट परिषदेकडं. त्यांनी ठोस कारवाई केली पाहिजे. कारण क्रिकेटमध्ये जर अशा हिंसाचाराच्या कृतींना माफी मिळाली, तर उद्या प्रत्येक सामना युद्धभूमी होईल. भारताची जनता एकच मागणी करत आहे. खेळ म्हणजे खेळ, पण खेळाच्या मैदानावर दहशतवादाचं समर्थन सहन केलं जाणार नाही. या संपूर्ण क्रिकेटच्या भूमिकेबद्दल तुमचं काही मत असेल, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवून जा.